हॅलो ऑल. जो गेम आपण आत्ता बघणार आहोत तो एशियन वुमेन्स नेशन्स कप 2020 मधल्या क्वार्टर फायनल मधला सामना आहे, जिथे खेळणाऱ्या खेळाडू आहेत पांढऱ्या बाजूला वैशाली रमेश बाबू आणि काळ्या बाजूला अलेक्झांड्रा समॅग्नोवा. तर अलेक्झांड्रा समॅग्नोवा ही कायरिस्तान नावाचा जो देश आहे त्याची खेळाडू आहे आणि हा क्वार्टर फायनल मधला सामना आहे. तर या सामन्यामध्ये काय झालं ते आपण बघू. डावाची सुरुवात वैशालीने केली E4, उत्तर आले C5, नाईट F3, E6, D4, C takes D4, नाइट takes D4, A6, बिशप E2, नाइट F6, नाइट C3, क्वीन C7. आणि ही जी ओपनिंग होती हिला काय म्हणतात हे मी मुद्दाम सांगितलं नाही, ती काय म्हणतात हे तुम्हाला सर्वांना नक्की माहित असेल. पुढची चाल होती कॅसल बाय व्हाईट, नाइट C6, बिशप E3, B5, नाइट टेक्स C6, D टेक्स C6, F4 आणि F4 ही एक ॲग्रेसिव्ह चाल आहे. तुम्ही जर पाहिलं तर पोझिशन बऱ्यापैकी सेफ होती, तर अशा परिस्थितीमध्ये वैशालीने F4 ही चाल खेळली आणि अटॅकिंग चान्सेस निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो F4 ही एक ॲग्रेसिव्ह मूव्ह आहे. पुढची चाल होती बिशप B7. आता फिएंकेटो बिशपचा वापर काळ्या खेळाडूने केलेला आहे, जिथून काळी खेळाडू लॉंग डायगोनल जो आहे तो कंट्रोल करण्याचा प्रयत्न करते. पुढची चाल होती E5, नाइट D5, नाइट टेक्स D5, C टेक्स D5, बिशप D3. सो वैशालीने आता थोडीशी हुशारी दाखवली आणि नाइट एक्सचेंज केला. आणि हुशारी यासाठी म्हणतो की त्या नाइट एक्सचेंज नंतर तुम्ही जर पाहिलं तर काळ्या खेळाडूच्या उंटाचा जो मार्ग आहे तो त्याच्याच प्यादाने रोखलेला आहे, तिच्याच प्यादाने रोखलेला आहे. तर वैशालीने नाइट एक्सचेंज करून तो डायगोनल पुन्हा एकदा ब्लॉक ठेवण्यामध्ये यश मिळवलेलं आहे. पुढची चाल होती G6, A4, B4 आणि प्यादी एक्सचेंज केली नाहीत. काळ्या खेळाडूला आत्ता तरी कुठलेही कॉलम ओपन करायचे नाहीयेत. पुढची चाल होती A5, क्वीन C6, क्वीन G4, H5, क्वीन H3, बिशप E7, बिशप D4, रुक C8, किंग H1 आणि किंग H1 ही एक सेफ मूव्ह आहे. वैशालीने आधीच आपला राजा जो आहे तो अजून कोपऱ्यात ढकलला आणि इथून तिने राजा सेफ करण्याचा प्रयत्न केला. कारण तुम्ही जर पाहिलं तर काळ्या खेळाडूचा वजीर आत्ता C6 घरावर आहे, जो काळ्या उंटाला सपोर्ट करू शकतो. वैशालीने आधीच एक मूव्ह खेळून राजा सेफ केलेला आहे. पुढची चाल होती किंग D7. काळ्या खेळाडूने देखील कॅसलिंग न करता राजा जो आहे तो भले सेंटर ऑफ द बोर्ड मध्ये असेल, पण तुम्ही जर पाहिलं तर आजूबाजूला प्यादी उंट आणि वजीराचं शिल्ड आहे. सो काळ्या खेळाडूने सुद्धा राजा सेफ केलेला आहे. C3, बिशप C5 आणि अपेक्षेप्रमाणे बिशप C5, जिथे आता उंट एक्सचेंज होणार यात काही शंका नाही. बिशप C2, किंग E7, क्वीन H4 चेक, किंग F8, बिशप A4 आणि वैशालीने आता काळ्या वजिरावरती अटॅक केलेला आहे, ज्यामुळे क्वीन C7. ज्यानंतर बिशप टेक्स C5 चेक, क्वीन टेक्स C5, क्वीन F6 आणि क्वीन F6. तुम्ही जर पाहिलं तर पांढरा वजीर काळ्या राजाच्या अगदी जवळ पोहोचलेला आहे. रुक G8, हत्तीवर हल्ला होता म्हणून रुक G8, बिशप D7, रुक C7, बिशप टेक्स E6. आणि बिशप टेक्स E6 ही सेफ मूव्ह आहे, बिकॉज तुम्ही जर पाहिलं तर काळं प्याद जे आता F7 घरावर ते पिन झालेले ते हलू शकत नाही. सो वैशालीने एक प्याद एक्स्ट्रा मिळवलेला आहे. पुढची चाल होती क्वीन E7, बिशप H3, B टेक्स C3, B टेक्स C3, रुक G7. म्हणजे अजूनही दोन्ही खेळाडू क्वीन एक्सचेंज थोडीशी अवॉइड करतायत. पण यानंतर रुक A2 B1, किंग G8, क्वीन टेक्स E7, रुक टेक्स E7, रुक B6. आता वैशालीने आपले हत्ती जे आहेत ते पुढे गेम मध्ये आणायला सुरुवात केलेली आहे. पुढची चाल होती किंग H7, रुक F2 B1, बिशप A8, रुक टेक्स A6, रुक G8,
किंग G1, रुक D8. आता जर तुम्ही परिस्थिती पाहिली तर वैशालीकडे ए आणि सी या दोन कॉलम्स वरती पास्ट पॉन आहेत. ई आणि एफ सॉरी ई कॉलम वरती सुद्धा पास्ट पॉन आहे, पण तिथे काळा हत्ती अजूनही ते कव्हर करतोय. दुसरीकडे काळ्या खेळाडूकडे डी कॉलम वरती पास्ट पॉन आहे. सो आता जो गेम होतोय तो या प्यादांचा वापर कसा करायचा याच्यावरच्या चाली चालू आहेत. या परिस्थितीत पुढची चाल होती G3 आणि एक सेमी पिरामिड आपण म्हणू शकतो, असं प्यादांचा एक मस्त सेमी पिरामिड वैशालीने तयार केलेला आहे. आणि ज्यामुळे तुम्ही जर पाहिलं तर काळा हत्ती आता जो ई कॉलम वरती आहे तो अडकून पडल्यासारखा झालेला आहे, कारण त्याला ई कॉलम वरचं प्याद हवा असूनही मारता येत नाहीये. पुढची चाल होती D4, C टेक्स D4, बिशप E4. आता पांढऱ्या खेळाडूच्या हत्तीवर अटॅक आहे. रुक D1, रुक C7, बिशप G2, बिशप C2, रुक D2, बिशप A4, D5, बिशप B5, रुक B6, बिशप C4, D6. आणि तुम्ही आता बघा 1 2 3 4 आणि 5 एक सेमी पिरामिड किंवा प्यादांची एक लॅडर शिडी आपण ज्याला म्हणतो तशी वैशालीने क्रिएट केलेली आहे. आणि हे स्ट्रक्चर तुम्हाला बघितल्यावर लक्षात आलं असेल की काळी खेळाडू किती मोठ्या प्रॉब्लेम मध्ये आहे. आणि हे स्ट्रक्चर जे आहे हे ब्रेक करणं देखील खूप अवघड आहे, कारण त्याचा शेवटचा जो प्यादा आहे त्या प्यादाला तुम्ही जर पाहिलं तर राजाचा सपोर्ट आहे, गरज पडली तर हत्ती देखील सपोर्ट देऊ शकतात. म्हणजेच हे स्ट्रक्चर असं स्ट्रक्चर ब्रेक करणं खूप अवघड असतं, स्पेशली जेव्हा तुमच्याकडे प्यादी कमी आहेत. या परिस्थितीमध्ये पुढची चाल होती रुक C5, रुक C2, रुक C2 C8, A6. आता वैशाली प्यादी पुढे ढकलतीये. बिशप टेक्स A6, ज्यानंतर रुक C7. आणि या अशा परिस्थितीमध्ये वैशालीने लगेचच काही आपला हत्ती एक्सचेंज केला नाही. तिने पहिल्यांदा रुक C7 चाल खेळली. ही चाल खेळल्यानंतर आता काळ्या राजा समोरच्या F7 प्यादावरही अटॅक आहे, त्याचप्रमाणे हत्तीवरही अटॅक आहे. सो काळ्या खेळाडूची चाल होती बिशप C4, F7 प्यादा वाचवलेला आहे. ज्यानंतर रुक टेक C8, रुक टेक C8, रुक C6. आणि वैशालीने रुक C6 चाल खेळली. एकाच वेळी उंट आणि हत्ती दोन्हीवरती अटॅक केलेला आहे. ज्यानंतर बिशप E6 काळ्या हत्तीला सपोर्ट दिला, पण वैशालीची अमेझिंग मूव होती रुक टेक C8, बिशप टेक C8. ज्यानंतर नॉकआउट पंच वैशालीने मारला, जी चाल म्हणजे बिशप C6. आणि ही चाल खेळल्यानंतर काळ्या खेळाडूने आपली हार मान्य केली, बिकॉज तुम्ही जर आता पाहिलं तर पांढरं प्याद D7 घरावर येणार यात काही शंका नाही. म्हणजे रॅन्डम चाल म्हणून दाखवतो. लेट्स से प्याद पुढे घेतलं आणि अशा प्रकारे तुम्ही जर पाहिलं तर आता काळा वजीर सॅक्रिफाईस करण्या वाचून किंवा एक्सचेंज करण्या वाचून दुसरा पर्याय नाही, कारण काळ्या घरावर तरी काही कोणाचाही कंट्रोल नाही. सो हे असं व्हेरिएशन आपल्याला बघायला मिळू शकतं, जिथे आता एंड गेम मध्ये वैशालीकडे 1 उंट आणि 3 प्यादी आहेत, तर काळ्या खेळाडूकडे केवळ 2 प्यादी आहेत, जे डेफिनेटली पांढऱ्या खेळाडूच्या फेवर मधलं व्हेरिएशन आहे. म्हणजे राजा अगदी जवळ जरी यायचा प्रयत्न केला तरी एक व्हेरिएशन म्हणून हे अशी परिस्थिती बोर्डवर येऊ शकते. राजा कधीच हे प्यादा मारू शकत नाही, उंट मारू शकत नाही. त्याला कंपल्सरी ही 2 प्यादी पुढे ढकलावी लागतील, जी काउंटर करण्यासाठी वैशालीकडे देखील 2 प्यादी आणि राजा आहे. सो डेफिनेटली ही जी परिस्थिती आहे ही पूर्णपणे पांढऱ्या खेळाडूच्या फेवर मधली आहे. आणि हे लक्षात घेतल्यामुळेच तुम्ही जर पाहिलं तर काळ्या खेळाडूने आपली हार मान्य केली आणि वैशालीने हा डाव जिंकलेला आहे. बिशप C6 ही या डावातली शेवटची मूव होती, ज्यानंतर काळ्या खेळाडूने आपली हार मान्य केली आणि अशा प्रकारे वैशालीने क्वार्टर फायनल मधला पहिला गेम जिंकला. तर आय होप तुम्हाला हा गेम आवडला असेल तर जरूर शेअर करा. माझ्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा. मी अजूनही चांगले गेम्स घेऊन परत येईन. धन्यवाद.